आपण डिस्कस करणार आहोत लाईफ पर्पज आणि गोल सेटिंग 2026 साठी. थोडक्यात थीम ही आहे आपल्या अनेक डिस्कशनशी, म्हणजे आजचं डिस्कशन आणि फुल मून इव्हेंट या सगळ्याची थीम ही आहे की 2026 सालचं प्लॅनिंग कसं करायचं लाईफ पर्पज आपल्या मनामध्ये ठेवून. म्हणजे लाईफ पर्पजचा एक जो ठराविक पोर्शन आहे जो या वर्षात कव्हर होईल तो आपण कसा एक्सप्लोअर करायचा. एक तर ही महत्वाची कन्सेप्ट आहे की आपण तो लाईफ पर्पज आयडेंटिफाय करणं. पण हे म्हणणं सोपं आहे, प्रत्यक्षात आयडेंटिफाय करायला अनेक वर्ष लागू शकतात. आणि जेव्हा आपल्याला आयडेंटिफाय होईल तेव्हा सुद्धा आपल्याला एक ठराविक पोर्शन आयडेंटिफाय झालेला असू शकतो. विशेषतः हे कशावर अवलंबून आहे, आपण आपल्यामध्ये किती अवेअरनेस आहे, आपल्यामध्ये किती सेन्सिटिव्हिटी आहे, वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टींवर. पण याच्यात एक महत्वाची ट्रिक आहे. जरी आपल्याला क्लिअर कट लाईफ पर्पज माहीत नसला, हा, आणि लाईफ पर्पज म्हणजे मॅप सारखा आहे. आपण इथून सुरू केलं आणि आपल्याला इथं पोहोचायचं आहे, आणि साधारण हे या गोष्टी करत आणि या क्वालिटीज डेव्हलप करत आपल्याला इथं पोहोचायचं आहे, असा तो पर्पज आहे. पण याचा अर्थ असा नाही की तो आपण बदलू शकत नाही आणि तसंच असतं. बऱ्याचदा असा गैरसमज असतो की एखादी गोष्ट म्हणजे डेस्टिनी असते, किंवा जे ठरलंय तर तसंच होतं. अजिबात होत नाही. जे काही होतं ते आपल्या हातात असतं, आपला चॉईस असतो. कुणीतरी काहीतरी लिहून ठेवलं आहे म्हणून एखाद्या व्यक्तीबरोबर आपण येतो, म्हणून एखाद्या ठिकाणी येतो, असं असतंच असं नाही. या गोष्टी आपण चूज करतो. पण आपल्याला एक गाईडलाईन दिलेली असते, आपणच ठरवलेली असते. हे सगळं अचिव्हिंग मधनं सुद्धा हा सोलचा त्या कोर्सचा भाग आहे, त्याच्यामुळे आपण जास्त डिस्कस नाही करू शकणार. पण हा जो काही लाईफ पर्पज आहे, आपण तो बेस्ट लाईफ पर्पज निवडलेला असतो. बेस्ट म्हणजे काय, सध्या आपल्या ज्या क्वालिटीज आहेत त्या धरून आपण जास्तीत जास्त छान काय करू शकतो ते ऑलरेडी ठरवलेलं असतं. त्याच्यापेक्षा पण छान करू शकतो, त्याच्यापेक्षा वाईट करू शकतो, त्याच्या अपोजिट करू शकतो, पूर्ण नुकसान करू शकतो. थोडक्यात असं की आपण एका व्यक्तीला 1 लाख रुपये दिले आणि त्याला सांगितलं की पुढच्या एका वर्षात या 1 लाखाचे 1.5 लाख व्हायला हवेत. तर तो व्यक्ती ठराविक पद्धतीनं काम करू शकतो, काही इन्व्हेस्टमेंट्स करू शकतो, आणि 1 वर्षात 1.5 लाख मिळवू शकतो. किंवा 1 वर्षात 2 लाख त्याचे करू शकतो, किंवा 1 वर्षात 1.25 लाख करू शकतो, किंवा 1 वर्षात 50,000 करू शकतो कमी, किंवा 1 लाख पूर्ण वेस्ट पण करू शकतो. हे कुणाच्या हातात आहे, त्या व्यक्तीच्या. सेम आपल्या बाबतीत आहे, आणि म्हणून हा जो विषय आहे तो खूप महत्वाचा आहे. आता हे कसं आपल्याला कळू शकतं. एक गोष्ट आहे ते म्हणजे आपल्या हायर सोलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून. परत प्रश्न पडेल की सोल म्हणजे काय किंवा हायर सोल म्हणजे काय. पण आपण असं म्हणू की आपलाच एक ग्रेटर सेल्फ, किंवा आपलाच एक ठराविक पोर्शन, त्याच्याबरोबर जितकं आपण राहू तितकं आपल्याला तो पर्पज समजतो ज्यासाठी आपण इथं आहोत आणि जे काही करत आहोत. हा, आता दुसरं, आपण ज्या कुठल्या फॅमिलीत आहोत, आपण ज्या कुठल्या ठिकाणी आहोत, आणि आपल्या आयुष्यात आता ज्या कुठल्या घटना घडत आहेत, याच्यामध्ये त्याचा क्लू लपलेला असतो. ठीक आहे. इव्हन आपण ज्योतिषशास्त्र सुद्धा वापरू शकतो काही प्रमाणात हा लाईफ पर्पज मिळवायला. पण जर एखादा व्यक्ती खरंच सिरियसली त्याच्या लाईफ पर्पजकडे जात असेल आणि चांगलं परफॉर्म करत असेल तर कुंडली काम करत नाही. हा, जर एखादा व्यक्ती ॲव्हरेज असेल, नॉर्मल असेल, सिम्पल, म्हणजे इथून इथं जायचं आणि तसंच सिम्पल आयुष्य जगत असेल, तर ज्योतिषशास्त्रानुसार जे प्रेडिक्शन्स आहेत ते काही प्रमाणात किंवा बऱ्याच प्रमाणात काम करतील. पण एखादा व्यक्ती जर खरंच आउट परफॉर्म करत असेल तर त्या गोष्टी काम करणार नाहीत. हं? पण सध्या आपण लाईफ सिच्युएशनच्या अँगलनं ही गोष्ट समजून घेऊ. आपल्याला जर पुढचं वर्ष आखायचं असेल आणि त्याच्यात सुद्धा लाईफ पर्पज समोर ठेवून जर आखणी करायची असेल, तर एक सिंपल प्रश्न आधी आपण स्वतःला विचारायला हवा की सध्या माझ्या आयुष्यात कुठं कुठं खड्डे पडलेले आहेत. याचा अर्थ काय, समजा आपल्याला काहीतरी बांधायचं आहे एखाद्या जागेवर, तर पहिली गोष्ट आपण करतो की जागा सखल करणं. त्याशिवाय आपण बांधायला चालू करत नाही.
जिथे जिथे खड्डे आहेत तिथं आधी आपण भरून काढतो. आता आपल्या आयुष्यात कुठले वेगवेगळे ऍस्पेक्ट्स आहेत. एक आहे हेल्थ, आणि आपण विचार करू शकतो की माझ्या हेल्थमध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत, इश्यूज कुठले कुठले आहेत. दुसरं असू शकते आपले इमोशन्स. आपल्या इमोशनल वेलबिंग किंवा आपल्या भावनिक स्वास्थ्यामध्ये कुठं कुठं खड्डे आहेत, कुठं कुठं प्रॉब्लेम्स आहेत. तिसरा प्रश्न आपण विचार करू शकतो की आपल्या रिलेशनशिप्समध्ये, आपल्या सगळ्या नात्यांमध्ये कुठं कुठं इश्यूज आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, आणि हे लिहून काढायचं. हे लिहून काढणं खूप महत्वाचं आहे. हे नुसतंच विचार करून उपयोगी नाही, हे लिहून काढणं, मुद्दे काढणं, पॉइंट्स काढणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्या पुढचा प्रश्न येईल की आपल्या फायनान्सेसमध्ये आणि करिअरमध्ये कुठं कुठं प्रॉब्लेम्स आहेत. मग लगेच फायनान्सेस आणि करिअरलाच जोडून महत्वाची गोष्ट येईल की आपल्या स्किल्समध्ये कुठं कुठं प्रॉब्लेम्स आहेत. फॉर एक्झाम्पल, आपलं करिअर डिमांड करत आहे हे पर्टिक्युलर स्किल असायला हवं, पण आपल्याकडे ते नाहीये. ते शिकून घेणं आवश्यक आहे, पण अजून आपण शिकलेलं नाही. तर तो एक खड्डा आहे. खड्डा म्हणजे काय, प्रॉब्लेम आहे किंवा कमतरता आहे. आणि मग स्पिरिच्युअल लाईफमध्ये खरं तर हा जो शेवटचा ऍस्पेक्ट आहे हाच एकमेव ऍस्पेक्ट आहे. कारण या ऍस्पेक्टमध्ये बाकी सगळे कव्हर होतात. पण आपल्याला स्पिरिच्युअल लाईफ किंवा स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय हे तितकंसं ग्रास्प होत नाही, त्याच्यामुळे आपण बाकीचे सेग्रिगेशन्स करतो. पण ज्यांनी याच्यावर एक्सपेरिमेंट्स केले आहेत त्यांना कळेल की ही एक गोष्ट आपल्याला, या एका गोष्टीवर आपल्याला काम करायचं असतं, बाकी सगळ्या गोष्टी आपोआप सरळ येतात, किंवा या सगळ्यावर एकत्रच काम होतं. ठीक आहे. पण जेव्हा आपण ही लिस्ट बनवू आणि ती बघू तेव्हा आपल्या लक्षात येईल की सगळ्यात जास्त काम कशावर करायची गरज आहे. प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक एका पिरियडमध्ये, जसं अख्खं वर्ष पण नाही पण काही महिन्यांमध्ये, एखादा पोर्शन खूप जास्त खाली आलेला असू शकतो, दुसरा एखादा खूप छान असू शकतो, किंवा एखादा थोडासाच डॅमेज असू शकतो. जसं काही महिने सलग 1-2 महिने हेल्थ इश्यूज ओळीनं येत आहेत, पण फायनान्सेस स्टेबल आहेत आणि रिलेशन्स पण स्टेबल आहेत. पण इतर अजून काहीतरी प्रॉब्लेम, फॉर एक्झाम्पल इमोशनली आपण डिस्टर्ब होत आहोत. याचा अर्थ काय, त्या 2-3 महिन्यात आपल्याला हेल्थ आणि इमोशन्सवर जास्त काम करायची गरज असेल. पण ते 2 महिने झाले की मे बी इमोशनल इश्यूज अजून वाढतील आणि रिलेशनशिप इश्यूज वाढतील, पण हेल्थ रिकवर होईल आणि फायनान्शियल स्टेबल. मग आपल्याला अटेन्शन बदलायची गरज आहे. तर सध्या आपण काय करू शकतो, जेव्हा आपण 1 वर्षासाठी प्लॅन करायचं ठरवतो तेव्हा आपल्याला बघावं लागेल मागचं वर्ष. आणि म्हणून नेमकं आज 31 डिसेंबर पण आहे आणि आपण हे डिस्कस करत आहोत की अख्ख्या 2025 साली आपण रिफ्लेक्ट करू शकतो. आपण चेक करू शकतो की काय काय आपण केलं. एक महत्वाचा प्रश्न आहे जो स्वतःला विचारणं गरजेचं आहे की आपण कुठल्या कुठल्या ऍस्पेक्टमध्ये इव्हॉल्व्ह झालो, कुठल्या कुठल्या ऍस्पेक्टमध्ये आपण स्टेटस को मेंटेन केलेला आहे, म्हणजे आहे तसं राहिलो, आणि कुठल्या कुठल्या ऍस्पेक्टमध्ये आपण डिग्रेड झालो. हा. आणि कुठले कुठले ऍस्पेक्ट म्हणजे बरेच प्रश्न असू शकतात. पण आता आपल्याकडे जेवढा वेळ आहे त्याच्यानुसार आपण इतकं डिस्कस करू शकणार नाही. पण हा, हे सोपं आहे, वेगवेगळे ऍस्पेक्ट शोधणं. फॉर एक्झाम्पल, आपण चेक करू शकतो, रिफ्लेक्ट करू शकतो की 2025 सालात आपली हेल्थ कशी होती. पण नुसतं हेल्थ नाही, आपली फॉर एक्झाम्पल रेस्पिरेटरी सिस्टम कशी काम करत होती, आपली इम्युनिटी कशी होती, आपले जॉईंट्स कसे होते. हा, तर असं छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या तर आपल्याला जास्त छान आयडेंटिफाय होऊ शकतात. पुढं आपण स्किल्सच्या बाबतीत विचार करत असू तर आपण विचार करू शकतो की अख्खं वर्ष आपण कुठली कुठली कामं केली. जनरल सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण कुठली कुठली कामं केली, कुठल्या कुठल्या कामांना आपण किती तास अलॉट करत होतो. मग आपल्याला लक्षात येईल की मे बी आपण दिवसातले प्रत्येक दिवसाचे 3 किंवा 4 तास आपण स्वयंपाक करत होतो. मे बी दिवसातले 3-4 तास आपण फक्त व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि मे बी नेटफ्लिक्स किंवा हॉटस्टार बघत होतो. आणि मग हे जेव्हा आपण लिहू तेव्हा आपल्या लक्षात येईल की 3-4 तास म्हणजे बऱ्यापैकी मोठा पिरियड आहे. बरोबर ना? 24 तासाचा दिवस, त्यातले 8 तास झोपेचे आहेत, राहिले 16 तास. आणि जर आपण जॉब वगैरे करत असू तर त्यातले 8-10 तास जातात. म्हणजे हार्डली 8 तास राहिले, आणि त्यातले जर 3 तास आपण मोबाईलवर बसत असू कुठल्याही वेळेत दिवसातले, तर ते 40-50% पिरियड आहे दिवसातल्या अवेलेबल तासांचा. म्हणजे
खूपच जास्त पिरियड आहे. तर आपण रिफ्लेक्ट करू शकतो की आपण या 3-4 तासात, दिवसातल्या प्रत्येक 3 तासात खरंच किती इव्हॉल्व्ह झालो, खरंच किती गेन केलं. नॉलेज असेल, स्किल्स असेल, उपयोगी गोष्टी असतील, किंवा जे आपण आपण काम करतो दिवसभर, जॉबचं असेल किंवा कुठलंही असेल, त्याच्याकडे बघून आपण विचार करू शकतो की आपण याच्यातून खरंच कुठला इम्पॅक्ट आणला. कारण ते जर काम इतरांच्या आयुष्यात ठराविक चांगल्या गोष्टी घेऊन येत असेल तरच ते काम चांगलं आहे, नाहीतर ते तोट्याचं आहे. असंही काही काम असू शकतं ज्यानं आपण इतरांचं नुकसान केलं किंवा असं करत असू, तर ते तर ऑब्व्हियसली नुकसानदायकच आहे. पण असं पण बरंच असू शकतं की ते करून फारसं काही इम्पॅक्टच नाहीये कोणाच्या आयुष्यात. जसं जसं एखादं संस्कृत टेक्स्ट आहे किंवा लॅटिन टेक्स्ट आहे आणि आपण ते फक्त पाठ करत आहोत, तर त्यानं काही इम्पॅक्ट नाहीये. किंवा आपण एखादं पुस्तक आहे आणि ते दिवसातलं अर्धा पाऊण तास नुसतं वाचतो, त्यातला अर्थ समजत नाही किंवा मनापासून असतंच असं नाही, फक्त मे बी डिव्होशनली आपण ते रोज वाचतो, तर त्याचा फार मोठा काही इम्पॅक्ट नाहीये. तर आपण हे पण इव्हॅल्युएट करू शकतो की आपल्या ज्या कृती आहेत त्याच्या पाठीमागं अंडरस्टँडिंग किती आहे आणि खरंच इम्पॅक्ट किती आहे. हा. आणि जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी लिहून काढू, तेव्हा आपल्याला आपोआप लक्षात येईल की आपल्याला कुठल्या गोष्टींमध्ये बदल घडवून आणायचे आणि कुठं खड्डे पडलेले आहेत जे आता भरून काढायची गरज आहे. कारण या सगळ्या गोष्टी एकत्रच इम्प्रूव्ह होतात. हे 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 प्रिन्सिपल खूप महत्वाचं आहे. फायनान्सेस, रिलेशन्स, इमोशन्स, फिजिकल हेल्थ, आपले स्किल्स, इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीज आणि स्पिरिच्युअलिटी. पण परत एकदा, स्पिरिच्युअलिटी बद्दल आपले बरेच गैरसमज असतील, त्याच्यामुळे त्याला आपण सध्या बाहेर ठेवू. अ, हा विषय आपण आपल्या आघाटिक योगा इंटेन्सिव्ह मध्ये जास्त हँडल करू. पण बाकीचे सगळे ऍस्पेक्ट एकत्र इव्हॉल्व्ह होतात, कारण ते इंटरडिपेंडंट आहेत, एकमेकांवर अवलंबून आहेत. म्हणजे आपली इमोशनल स्टेट खूपच छान आहे आणि रिलेशन्स खूपच बिघडलेत, असं फारसं होणं शक्य नाही. आणि इमोशनल स्टेट खराब आहे आणि हेल्थ चांगली आहे, असं पण फार काळ टिकणार नाही. त्यातलं एक डाऊन झालं की बाकीच्या गोष्टी डाऊन होतील, आणि म्हणून या सगळ्यांवर काम करायची गरज असते. पण एका पॉइंट ऑफ टाइमला सगळ्या गोष्टी सगळ्याच एकाच लेवलने बिघडलेल्या असणार नाहीत. काही जास्त बिघडलेल्या असतील, काही कमी दिसत असतील, टेम्पररी, छोट्या पिरियडमध्ये. म्हणून हे खड्डे शोधणं आणि मग या आपण ज्याच्या ज्याच्या अ, ज्याच्या ज्या ऍक्टिव्हिटीजमध्ये आपण 2025 मधले अनेक तास इन्व्हेस्ट केले, इन्व्हेस्ट, ते सगळ्या ऍक्टिव्हिटीज रिव्ह्यू करणं आणि लिहून ठेवणं की ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, एखादी गोष्ट आपण दिवसातला 1 तास करत असू, तर अख्ख्या वर्षात मे बी 300 तास किंवा 350 तास आपण तीच गोष्ट केली. बरोबर. आपण एखादी गोष्ट जर 1.5 तास 2 तास करत असू, तर मे बी 700 तास आपण तीच गोष्ट केली. आणि तीच गोष्ट जर फारशी उपयोगी नसेल किंवा हार्मफुल असेल, तर आपल्याला ते आयडेंटिफाय करायची गरज आहे. हं? ही गोष्ट स्टेप 1 आहे. उरलेल्या स्टेप्स आपण फुल मून मेडिटेशन मध्ये डिस्कस करू, पण ही स्टेप 1 आहे. हे आज आपलं काम आहे. ठीक आहे. आता जे आपलं अंडरस्टँडिंग आहे त्याच्यानुसार आपण थोडासा वेळ, हार्डली 3-4 मिनिट रिफ्लेक्ट करू, पण मेडिटेशन झाल्यावर. आणि मग फिजिकल एक्सरसाइज वगैरे झाला की अ, आपण जिथं कुठं आहोत आपल्या घरी वगैरे नोटबुक घेऊन बसू शकतो आणि या गोष्टी लिहू शकतो. पण याला खरंच अर्धा पाऊण तास द्यायची गरज आहे, जेणेकरून आपण संपूर्ण वर्ष रिफ्लेक्ट करू. आणि मग फुलमूनच्या दिवशी शनिवारी आपण इतर अनेक फॅक्ट्स बघायला चालू करू. ठीक आहे. आता याच्यात ट्विन हार्ट्सचा रोल काय आहे, मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्सचा रोल काय आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये? भरपूर रोल आहेत. त्यातले काही पॉइंट्स आपण डिस्कस करू शकतो. पहिली गोष्ट, आपण मगाशीच डिस्कस केलं की आपण खरंच उपयोगी ऍक्टिव्हिटीज किती करू हे अवलंबून आहे आपण किती कनेक्टेड आहोत. आणि हे कनेक्शन आपल्या क्राऊन चक्राशी रिलेटेड आहे. जितकं आपलं क्राऊन चक्र मोठं, तितकं आपलं कनेक्शन जास्त चांगलं असतं. आणि म्हणून मेडिटेशन ट्विन हार्ट्स आपलं कनेक्शन वाढवायला मदत करतं. फक्त हाच एक फॅक्टर नाही. यानं डायरेक्ट आपण हायर सोलच्या कॉन्टॅक्टमध्ये जात नाही.
फक्त ठराविक एनर्जीज ऍक्सेस करतो, पण हे पण खूप महत्वाचं आहे. दुसरं, बऱ्याचदा आपण अनेक गोष्टी करतो कारण आपल्याला त्या कराव्याशा वाटतात, आणि इथं धोका आहे. एखादी गोष्ट करावीशी वाटली याचा अर्थ काय? तर आपण इमोशनली विचार करत आहोत, म्हणजे विचार फारसा करत नाहीये, आपण इमोशनली रिॲक्ट होत आहोत. जेव्हा आपण इमोशनली रिॲक्ट होऊ, फारच कमी चान्सेस आहेत की आपण योग्य गोष्ट करू. त्याच्यामुळं ज्या आपल्या गोष्टी आहेत त्या जर आपण इमोशनल रिॲक्शनमुळे करत असू, आणि आपण मेडिटेशन टू एनहान्स करू, आपल्यातून भरपूर डिव्हाइन एनर्जी फ्लो होईल, तर अशा एनर्जीज मुळातच ब्रेकडाऊन होतील, डिसइंटिग्रेट होतील, आणि काही प्रमाणात क्लॅरिटी येईल. तिसरी गोष्ट, अं, आपण म्हणलं की आपल्याकडं हा ऑलरेडी नकाशा असतो. तो लिटरली असतो, आणि म्हणजे हे सिम्बॉलिक नाही आहे, शब्दशः अक्षरशः. आणि तो एका ठराविक ठिकाणी असतो, आपल्या शरीरातल्या एका ठिकाणी, आपण म्हणू की एम्बेड केलेला असतो. पण जेव्हा आपण मेडिटेशन टू हार्ट्स करतो, तेव्हा ऍक्च्युली ती जागा, तो पर्टिक्युलर पॉइंट किंवा तो पर्टिक्युलर बिंदू, संस्कृत टेक्स्टमध्ये याला बिंदू असंच म्हटलं जातं, तो पर्टिक्युलर बिंदू एनर्जाइज होतो. आणि मग आपण खरंच अवेअरनेसची प्रॅक्टिस केली, तर तो मॅप काही प्रमाणात किंवा पूर्ण प्रमाणात आपल्याला बघता येऊ शकतो. हे अचिव्हिंग वननेस विथ द हायर सोल मध्ये आपण याच्या रिलेटेड एक्झॅक्ट कुठं तो बिंदू असतो आणि काय असतो, आणि त्याच्यात कसं एम्बेड केलेलं असतं, हे आपण शिकलेलो आहोत किंवा शिकतो. पण जरी ही कन्सेप्ट आपल्याला माहीत नसली आणि आपण मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स करत असू, तरी तो बिंदू एनर्जाइज होईल. आणि जेव्हा आपण विचारत असू, परत परत हा विचार करत असू, तेव्हा मे बी आपल्याला त्यातला फ्रॅक्शन किंवा ग्लिम्स मिळू शकते. यासाठी सुद्धा मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स महत्वाचं आहे. ठीक आहे, तर बरेच ऍस्पेक्ट आहेत. हे काही ऍस्पेक्ट आहेत ज्यानं आपल्याला लाईफ पर्पज आयडेंटिफाय करायला, आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे, आयडेंटिफाय करण्यापेक्षा महत्वाचं आहे त्याच्यानुसार चालायला. कधी कधी आयडेंटिफाय न होता आपण राईट मॅप वापरत असतो. आयडेंटिफाय झालेलं नाही हे महत्वाचं नाही, त्या दिशेनं चालणं जास्त महत्वाचं आहे. पण तो जर आयडेंटिफाय झाला, तर आपण आउट परफॉर्म पण करू शकतो. ठीक आहे, आपण प्रिपेअर होऊ आपल्या मेडिटेशन प्रॅक्टिससाठी. त्याच्या आधी आपण इंटेन्शन वगैरे सेट करणार आहोत, पण आधी फिजिकल एक्सरसाइज करू.